श्री स्वामी समर्थ. तर रोज आम्ही केंद्रात जातो ना, तर पहिले औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मारतो. उंबराचं झाड म्हणजे औदुंबर साक्षात असतात असं म्हणतात. पहिली प्रदक्षिणा, नंतर दर्शन. घरी आल्याच्या नंतर घरचं काम. आज ना माझे आता 2-4 दिवस काही मी कपडे जास्त माझे शिल्लकच्या स्टोनच्या साड्या, टिकली साड्या काही मी मशीनमध्ये टाकत नाही. तर या हातानं धुत असते. तर एवढ्या मोठ्या साड्या पडल्या होत्या ना, आज आता मला एवढ्या साड्या धुवून घेणे. स्वच्छ धुतल्या, कम्फर्टमध्ये टाकल्या म्हणजे वास छान येतो. कम्फर्टमध्ये टाकल्यानं खूप दिवस याचा वास राहतो. मी कम्फर्ट साड्याला टाकत असते. तर एवढे कपडे हाताने धुतले, काही आता मशीनमध्ये बाकी आहे. मशीन घेतली म्हणून पण मला खूप फायदा झालाय. त्याच्यात 1-1.5 घंटा कसा जात होता कपडे धुण्यात. तर मशीनमुळे माझा तेवढा टाईम वाचला. तर माझ्या झाडाला 4-5 दिवस झालं लक्ष दिलं नाही. ते झाडं पण माझे सुकून गेले. त्याला पाणी देणं झालं नाही. काम करत कस्टमर येतात तर तसंच मध्ये-मध्ये करावं लागतं. ते काम अर्धवटच राहतं. तर आज ना माझी बेडरूम आवरून घेतली. खूप गर्दा पडलेला होता. तर एक-एक करून एक-एक रूम दररोज आवरून घ्यायची. सगळं काही व्यवस्थित आवरून घेतलं. नंतर हा कचरा मी दररोज जाळत असते. कारण की कचरा इकडं-तिकडं फेकून दिलेले घाण पण होतं. म्हणून मी जाळून टाकत असते. ब्रह्मकमळाचं पान मी 2-3दा लावलं, पण ते काही आलंच नाही. आणि नागवेलीचा वेल पण लावलाय. तर प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. कधी ना कधी येईलच. प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणतात. तर असा होता आजचा दिवस. बाय.